केला का, त्यांच्याशी काही बोलणं झालं का, त्यांचं काय उत्तर आलं? आम्ही त्यांना एकदा नाही, आजची नाही, अनेक दिवसाची मागणी आहे आणि हे सगळं होत असताना वेळोवेळी आम्ही गडकरी साहेबांना भेटलो. एवढंच काय, 2012ला ऑस्कर फर्नांडिस साहेब या खात्याचे मंत्री होते. त्या टायमाला तर एनडीएचं सरकार पण नव्हतं. ऑस्कर हायवे मंजूर झालेला आहे. नंतर गडकरी साहेब त्या ठिकाणी आले. मग आम्ही गडकरी साहेबांना भेटलो. मग एवढ्याकडे त्यांनी नंतर त्याला निधी मंजूर केला, पुढचं काम चालू केलं. आमचं 2016लाच त्यांना असं म्हणणं होतं की नॅशनल, म्हणून आमचं म्हणणं की राजकारणात काही विषय नाही, कन्नड तालुक्याचे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही व्याघ्र प्रकल्प म्हणजे असं आहे की कन्नड म्हणजे मराठवाड्यातलं सल्ला त्याला औटरम घाट म्हणतात. त्या ठिकाणी सह्याद्रीच्या त्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये 21,000 त्या ठिकाणी मेळघाट असेल, पाडोबा अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प झाला, बाहेर सफारी झाली. त्या ठिकाणी पर्यटकाच्या अनेक सुविधा मिळाल्या, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. आता गवताळा अभयारण्यात काय, आज गवताळा अभयारण्यातले वाघ आज म्हणजे शहरात यायला लागले, ते बिबटे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये यायला लागले. आमच्या कन्नड तालुक्यामध्ये लोकांच्या बकऱ्या जिवंत ठेवत नाहीये, वासरू खातात, रोजचं झालं. आज त्याला ताबडतोब निधी देत कसे नाही, या सरकारचं काय करायचं. आज या ठिकाणी धुळे सोलापूर जो नॅशनल हायवे आहे, जो नॅशनल हायवे 2012ला मंजूर झाला होता आणि 2012ला मंजूर झाल्यानंतर आज 2024 आहे, अजून सुद्धा त्या ठिकाणी आउटरम घाटातला बोगदा होत नाहीये. सुरुवातीला त्या ठिकाणी 2016ला टनेलचा रिपोर्ट आला, त्या ठिकाणी ते बोगदा करण्यासाठी कन्नड घाटातला दगड योग्य आहेत असा जेव्हा अहवाल आला, त्या टायमाला नॅशनल हायवेने पूर्ण हायवेचं टेंडर काढलं 13,000 कोटीचं. त्या टायमाला आमचं असं म्हणणं होतं की नॅशनल हायवे सोबतच तुम्ही बोगद्याचं सुद्धा टेंडर काढा. तर त्या टायमाला माननीय नितीन गडकरी साहेब काय म्हणले, मग बोगदा केंद्र सरकार करल आणि बाकी रस्ता आपण हा बीओटी करू. त्यांनी बीओटी टेंडर काढलं, रस्ता पूर्ण झाला. आज तो बोगदा झालेला नाहीये. आणि मागच्या एक वर्षभरापूर्वी 11 ऑगस्टला काही लोक मुंबई उच्च न्यायालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कन्नडचा घाट कायम जाम होतो, त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, त्यामुळे ही ट्रॅफिक इतरत्र वळवण्यात यावी. आणि माननीय न्यायालयाने ती ट्रॅफिक जी आहेत या ठिकाणी देवगाव रंगारी असेल, शिऊर बंगला, वैजापूर, येवला मार्गे 40गाव म्हणजे 180 किलोमीटरचा ते फेरा आहे, तिकडनं ती ट्रॅफिक वळवली. आज ती ट्रॅफिक वळवल्यामुळे काय झालं की सगळे आमच्या संभाजीनगर पासून तर त्या 40गाव पर्यंत सगळ्या हॉटेली बंद पडल्या, लोकांचे व्यवसाय बंद पडले, छोटे मोठे व्यावसायिक होते ते बंद पडले. आमच्या कन्नडची अद्रक असेल, कन्नडचे टमाटे असेल, कन्नडचे गोबी असेल, जी सुरतला जात होती, नागपूरला जात होती, त्या ठिकाणी म्हणजे चंद्रपूरला जात होती, दिल्लीला जात होती, सगळा माल सप्लाय बंद झालेला आहे. दोंडाईचा जो आहे त्या ठिकाणी मकाचा मोठा प्रोजेक्ट आहे. कन्नड सिल्लोड तालुक्यामध्ये मका मोठ्या प्रमाणात होते, त्या मकाचा स्टार्च बनवतात, त्या मकाला चांगला भाव त्या ठिकाणी मिळत होता. पण आज त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक तिकडनं बंद केली, त्यामुळे आता 180 किलोमीटरच्या फेऱ्यानं जायचं तर आम्हाला ते परवडत नाही शेतकऱ्याला. म्हणून आमचं माननीय नितीन गडकरी साहेबांना असं म्हणणं आहे की आज म्हणतात 6,000 कोटी खर्च आहे म्हणून आम्ही कमी पैशाच्या उपाययोजना आम्ही काढतोय. पण कमी पैशाच्या उपाययोजना करायला परत तुम्ही 12 वर्ष घेणार आहे का? तोपर्यंत आम्ही थांबायचं का? असं होणार नाही. माझा एक प्रश्न आहे सर, नितीन गडकरी साहेब, आता आमच्याकडे समस्या होती हो आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जे नीती याचिका दाखल केली आहे. आम्ही न्यायालयाचा सुरुवातीला असा समज झाला की तो दगड टिसोळे, आम्ही तो डीपीआर दाखल केला, तो दगड लोहयुक्त आहेत. हे दाखल केल्यानंतर न्यायालयाने सुद्धा मत बदललं आणि न्यायालयाने सुद्धा केंद्र सरकारचे जे वकील आहेत त्यांना सांगितलं तुम्ही अरबी समुद्राखालून बोगदा तयार करतात, त्या ठिकाणी कोकण रेल्वेसाठी एवढा मोठा 80 किलोमीटर डोंगर फोडतात, मग 14 किलोमीटर आउटम घाटासाठी तुमच्याकडे पैसे नाहीये का? तर त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वकिलांनी 1 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी मागून घेतलाय का आम्ही केंद्राचं ओपिनियन या ठिकाणी परत मागतो. तर ते आता पुढच्या आठवड्यात ती सुनावणी आहेत आणि आम्ही न्यायालयासमोर ते सगळं प्रकरण ठेवलंय. आमचं म्हणणं आहे का बोगद्याशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही, कारण आजूबाजूला सेंच्युरी आहेत, त्या ठिकाणी पट्टेवाले वाघ आहेत, वन्यजीववाले परवानगी देऊ शकत नाही. आणि वन्यजीववाल्यांनी परवानगी देताना सुरुवातीला असं म्हटलंय की आमचं रिझर्व्ह फॉरेस्ट सुरू होण्याच्या 1 किलोमीटर मध्ये आत घुसायचं, रिझर्व्ह फॉरेस्ट संपल्यानंतर 1 किलोमीटर बाहेर जायचं, म्हणजे जेणेकरून तुमचा बोगदा होईल आणि त्या ठिकाणी आमच्या वन्य प्राण्याला कोणी नुकसान होणार नाही. कारण त्या ठिकाणी टनेल हा खरा 12 किलोमीटरचाच आहे, सेंच्युरी वाघा 12 किलोमीटर आहे, पण हा त्यांनी 14 किलोमीटरला परवानगी दिली. 1 किलोमीटर इकडून आत जास्तीचा आणि तिकडसाठी जास्तीचा, म्हणून तो गडकरी साहेबांनी केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जिल्हा नियोजन बैठक दिवस आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा भेटलो. त्याचप्रमाणे धुळ्यापासून तर सोलापूरपर्यंत सगळे खासदार आहे, त्या ठिकाणी त्या धुळ्याचे खासदार आहे, जळगावचे खासदार आहे वाघताई, संभाजीनगरचे खासदार आहे या ठिकाणी संदीपान भुमरे साहेब, त्याप्रमाणे जालन्याचे कल्याण काळे साहेब असेल, ओमराजे निंबाळकर आहे, प्रणितीताई शिंदे आहेत, यांना आम्ही भेटलो.
त्यांना म्हटलं तुम्ही गडकरी साहेबांकडे आग्रह धरा, ही बैठक लावा, बाबा मराठवाड्यासाठी पैसे नाहीये का? आणि म्हणून त्या सर्व खासदारांनी सुद्धा लक्ष यामध्ये घातलेलं आहे. पालकमंत्री महोदय सुद्धा म्हटले तुम्ही, आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला, 50% खर्च केंद्र उचला, 50% खर्च राज्य सरकार उचला, पण ते बोगदा करा, अशा मी त्याला मागणी केली. माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि या संघर्ष समितीचे मी अध्यक्ष आहेत. आणि सगळे आमचे जे काय आहेत म्हणजे अफेक्टेड लोक आहेत, सगळ्यांना हा त्रास आहे.